अल निनोच्या सावटातही पुण्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे। जुलैमध्ये 709 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। साधारणपणे गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस पडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अल निनोच्या सावटातही पुण्यात विक्रमी पाऊस झालेला आहे। जुलैमध्ये 709 मिलीमीटर पावसाची नोंद ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे पुण्याला यावेळी पावसानं चांगलं झोडपून काढल्याचं पाहायला मिळतंय। अल निनोचं सावट होतं, त्यामुळे संपूर्ण राज्यभरातच नागरिकांना, शेतकऱ्यांना चिंता होती ती पाऊस कितपत पडतो याची। मात्र जुलैमध्ये 709 मिलीमीटर पावसाची नोंद पुण्यामध्ये करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये विक्रमी पाऊस हा अल निनोच्या सावटातही पाहायला मिळालाय। त्यामुळे पुणेकरांची पाण्याची, शेतीची, सिंचनाची चिंता ही मिटलेली आहे। तर या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे सर सध्या जोडलेले आहेत। साबळे सर, आपण पाहतोय की अल निनोचं सावट होतं, सगळ्यांना चिंता होती पाऊस कितपत पडतो याची। मात्र या सावटातही पुण्यात उच्चांकी पाऊस कसा झाला असा प्रश्न आहे। संपूर्ण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आणि पुन्हा जूनच्या सुरुवातीपर्यंतही अल निनो, सुपर अल निनो येणार असं जागतिक हवामान संघटना, नॅशनल ओशियन ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन, अमेरिकन स्थित संस्था, जपानची संस्था, ऑस्ट्रेलियाची संस्था, फिलिपाईन्सची संस्था या सातत्यानं हे अंदाज देत होते। आणि संपूर्ण एक मोठं प्रेशर तयार झालेलं होतं संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये आणि प्रशासकांच्या मध्ये आणि शासनामध्ये देखील। कारण पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत, शेती पिकणार नाहीये, अशा प्रकारच्या सतत बातम्या येत होत्या। आणि त्या बॅकग्राऊंड वरती मी जी मान्सून मॉडेल तयार केलेलं आहे, त्या मान्सून मॉडेलमध्ये एकूण 15 स्थानकांचा अंदाज दिला जातो। आता एकूण नागपूर, त्यानंतर अकोला, त्यानंतर यवतमाळ आणि शिंदेवाई ही विदर्भातली ठिकाणं आहेत। मराठवाड्यातलं परभणी आहे, उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक, धुळे, जळगाव, मध्य महाराष्ट्रातलं राहुरी, सोलापूर, त्यानंतर कोल्हापूर, त्याबरोबर कराड, पुणे, पाडेगाव आणि कोकणातला दापोली या स्थानिकांचा डेटा मला दरवर्षी हे लोक अतिशय विश्वासानं पाठवतात। मार्च, एप्रिल, मेचा डेटा मला लागतो। तो डेटा मी या मॉडेलमध्ये भरल्यानंतर मला एक कॉम्प्युटर इंजिनियर मदत करतात हे सगळ्या कामामध्ये। आणि जेव्हा त्याचं कोरिलेशन परफेक्ट जुळतं तेव्हा 100% अंदाज बरोबर येतात। त्याप्रमाणे पुण्याचा तर अंदाज 105% पर्यंत येत होता। त्या प्रमाणात मी सांगितलं की सरासरी एवढा अगर 5% अधिक म्हणजे किंवा 5% कमी असाही तो अंदाज होता, पण सरासरी एवढा निश्चित पडणार आणि पुण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार। कोकणामध्ये देखील सरासरीच्या वरती जात होता, सरासरी इतका होत होता। तिथं देखील मुंबई त्या भागात येते, मुंबईचाही पाणी प्रश्न मिटणार हे मी ठामपणे 1 जूनला पत्रकार परिषदेत सांगितलं होतं। आणि त्यावेळेला सगळ्या लोकांना आश्चर्याचं हे वाटत होतं की आंतरराष्ट्रीय आणि इन्क्लुडिंग IMD, भारतीय हवामानशास्त्र विभागाने देखील अंदाज खाली ओढला, 90% वर आणला एकदम। आणि तो एल निनोमुळं, सुपर एल निनोच्या परिणामात। आणि आपल्या मॉडेलमध्ये एल निनो अगर सुपर एल निनो अगर कोणते हे असू द्या, तो इफेक्ट आपल्या मॉडेलमध्ये जाणवतो। आणि मार्च, एप्रिल, मेचा हा जो डेटा प्रत्येक स्थानिकाचा त्या मॉडेलमध्ये भरला जातो, त्याच्यावरून अंदाज करेक्ट येतो। माझ्या मते ही आणखी स्टेशन वाढवण्याची महाराष्ट्रात गरज आहे। नुसतं महाराष्ट्रातच नाही तर मला हे पेटेंट मिळालेलं आहे, भारत सरकारचं पेटेंट मला 2008 सालापासून मिळालेलं आहे। भारत सरकार आणि मी दोघं मिळून या पेटेंटचे मालक आहोत। आणि मी काही पैसे कोणाकडूनही न घेता विनामूल्य साबळे सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो। राहिलेल्या आता 2 महिन्यात या पावसावर अल निनोचा साधारण किती प्रभाव असू शकतो? आता परिस्थिती अशी आहे, सत्य परिस्थिती सांगतो। मी सातत्यानं प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान तपासत असतो। 2023ला जेव्हा एल निनोच्या परिणामामुळे दुष्काळ वगैरे असं सांगितलं गेलं, त्यावेळेलाही तपासलं। त्यानंतर कंटिन्युअस सतत तपासलं जातं। दर रविवारी मी अॅग्रोवनसाठी, शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या लिहितो, तर त्यासाठी बघतो। आणि ते पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की सातत्यानं लक्षात आलं की तिथलं तापमान वाढत नाहीये। कुठलं इक्वाडोर जवळचं आणि पेरू जवळचं तापमान, पेरू हे ठिकाण दक्षिण अमेरिकेमध्ये आहे
आणि तिथं शेजारी तिथलं तापमान मोजलं जातं एल निनोसाठी. तिथे 19-20 अंश सेल्सिअस आताही आहे आणि इक्वेडोर जवळ 20 अंश सेल्सिअस आहे. 28 अंश सेल्सिअसच्या वरती तापमान गेल्याशिवाय एल निनो किंवा एल निनोचा प्रभाव म्हणता येणार नाही. पण बऱ्याच वेळेला असं सांगितलं जात होतं की त्याच्या वरचा जो भाग आहे इक्वेटरच्या वरचा, विषुववृत्ताच्या वरचा, प्रशांत महासागरामधला, तिथं आता पाण्याचं तापमान वाढलेलं आहे आणि ते एल निनो सुरू झालेला आहे. एल निनोचा परिणाम सुरू झालेला आहे. मला यातून एवढंच सांगायचं आहे की बारकाईनं अभ्यास करणं, त्याचं विश्लेषण करणं, इतर संस्था काय सांगतायत, आपण काय पाहायचं आणि हे बघायला मिळतंय. दररोजचं तापमान तुम्हाला बघायला जी मिळतं म्हणजे किती आहे किती नाही. त्याच्यावरून मला असं दिसतं की ऑगस्ट मध्ये एखादा खंड येणार आहे. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच ऑगस्ट मध्ये आता हा किती दिवसांचा खंड पावसाचा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास सध्या साबळे सर, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे एकंदरीतच सध्या पुण्यात मुसळधार पावसाची स्थिती पाहायला मिळते. पुण्यामध्ये जुलैमध्ये 709 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुण्यातील पावसासंदर्भातल्या स्थितीसंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी निखिल सुकरे सध्या आपल्यासोबत जोडलेले. निखिल, सध्या पुण्यामध्ये पावसाची काय स्थिती आहे? सध्याही पाहिलं जर आपण तर सध्या संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अगदी सकाळी 8 वाजल्यापासूनच या पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. काल आपण पाहिलं की घाटमाथ्यावर होणारा जोरदार पाऊस आणि त्याचा परिणाम म्हणून मुठा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला 43,000 क्युसेकचा विसर्ग, या सगळ्याचा परिणाम जो आहे तो आपण पाहिलेला आहे आणि त्याचंच पाणी आपण एकता नगरी असेल किंवा विठ्ठल नगरीमध्ये शिरलेलं पाहिलं. पण सध्याही बघितलं तर घाटमाथ्यावर आणि पुण्यामध्ये पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. पावसाची सध्या धार सुरूच आहे. त्यामुळे आता धरण साठ्यामध्ये पुरेसं पाणी जरी निर्माण झालेलं असलं, साठा झालेला असला तरीही चिंतेची बाब ही आहे की पाण्याचे नियोजनाच्या दृष्टीनं, कारण एकता नगरीमध्ये काल ज्या प्रकारे पाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, विठ्ठल नगरीमध्ये ज्या प्रकारे निर्माण झाली होती, तशा प्रकारची परिस्थिती हाताळणं प्रशासनासाठी सध्या जे ते आव्हान ठरत आहे. खरं तर पावसानं जे आहे ते गेल्या 8 दिवसांमध्ये आपण पाहतोय की थोड्या थोड्या पद्धतीने वाढवत हजेरी लावायला सुरुवात केलेली आणि काल अतिशय मुसळधार पद्धतीने सर्वाधिक नोंद जी आहे ती पावसाची पुण्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि धरण साखळीच्या क्षेत्रामध्ये जे आहे ते जास्तीत जास्त पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि याचाच परिणाम म्हणून सगळ्याच धरण साखळीमध्ये, सगळ्याच धरणांमध्ये 90% पेक्षा जास्त जो आहे तो साठा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. निश्चित. निखिल, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे अल निनोच्या सावटातही पुण्यात सध्या विक्रमी पाऊस बरसत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासनाने या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतलेली आहे.